इको प्युरिटी या लाकडी घाण्याच्या प्रकल्पाला आज आपण भेट देणार आहोत आणि इथं कोल्ड प्रेस पद्धतीनं तेलाची निर्मिती केली जाते। तुम्ही वर पाहू शकता त्यांचा वर बोर्ड आहे इको प्युरिटीचा। या सेंटरमध्ये वेगवेगळ्या गळीत धान्याचं कोल्ड प्रेस मेथडनी तेल काढलं जातं। कुठलंही केमिकल न वापरता, जसं रिफाईंड ऑइलमध्ये केमिकल वेगवेगळे वापरले जातात त्यामुळे त्यांची रिकव्हरी जास्त येते, रंगहीन तेल तयार होतं। तसं नाही, तर इथं तुम्हाला शेंगदाण्याचं तेल मिळेल, सूर्यफूल आहे, करडी आहे, मोहरी आहे, खोबरं आहे, बदाम आहे, या सर्व प्रकारची जी तेल आहे ते इथं ग्राहकांना विकली जातात। या लाकडी घाणा केंद्राचं एक वैशिष्ट्य आहे, इथं कोल्ड प्रेस पद्धतीनं जे तेल काढलं जातं त्यासाठी त्यांच्याकडे 3 वेगवेगळ्या प्रकारचे घाणी आहेत, मशीन्स आहेत। तर मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे जे घाणी आहेत या केंद्रामध्ये ते आपण पाहू। मध्ये जाऊ आपण। इथं बाजूला त्याची घाणा काढल्यानंतर तुम्हाला ही त्याची पेंड दिसते, ही करडीची पेंड आहे। हे पहा तुम्ही, करडीची पेंड आहे, सूर्यफुलाची पेंड आहे, सूर्यफुलाची पेंड आहे। हे जे लाकडी घाण्याचं सेंटर आहे त्याचे हे मालक आहेत। हे 70 वर्ष वय आहे। या वयातही ते काम करतायत आणि यांनी खादी ग्रामोद्योगचं जे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे नाशिकला 15 दिवसाचं ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि त्यानंतर हा गेल्या 3 वर्षापासून ते उद्योग करतायत। तर आता काका, हा लाकडी घाणा आहे, मला तर वर सगळं स्टीलचं दिसायला लागलं। हे सगळे स्टेनलेस स्टीलच सर, जिंदाल स्टीलचे। मग लाकडाचं कशामुळे म्हणतात? आतमधला जो हे गालाय ना सर मधला उकळ हे उकळ पूर्ण ह्याचं लाकडाच आहे सर। आणि हे लाकडाचं मुसळ बाबळीचं लाकूड आहे सर। ही बावळीचं लाकूड आहे। हे जे लाकूड आहे सर, हा 40-50 वर्षाचं लाकूड असते सर। त्या म्हणजे त्या उखळामध्ये हे फिरतं। हे हो फिरतं सर। साधारणतः एका मिनिटामध्ये किती फेरे घेते? एका मिनिटामध्ये हे 14 फेरे घेते सर। त्यामुळे टेम्परेचर वाढत नाही, त्याच्यामुळे टेम्परेचर वाढतच नाही सर। हा वाढतच नाही सर। शेंगदाण्याचं खर्च आहे सध्या। शेंगदाणे एक घाणा कितीचा करू शकतो याच्यामध्ये? 17 किलोचा काढू शकतो सर। बरं, आणि शेंगदाण्याची रिकव्हरी किती येते याच्यामध्ये? रिकोरी 40 ते 42 येते सर। 1 लिटर तेल काढण्यासाठी किती किलो लागेल शेंगदाणे? जवळपास 2.5 किलो शेंगदाणे लागते ना, कमीत कमी। तुम्ही आता होलसेल मध्येच घेत असाल हा हो शेंगदाणा, होलसेल। तर काय रेट असतो शेंगदाण्याचा? 110 रुपये सर। 110 आणि 2.5 किलो किती होतात पैसे? मग 270 270 रुपयाचा नुसता शेंगदाणाच होतो याच्यामध्ये। हो। मग बाकीचा खर्च तुम्हाला बॉटल पॅकिंगचा खर्च आहे, मजुरीचा खर्च आहे, लाईट आहे, भाडा आहे, जीएसटी आहे, जीएसटी आहे। हे 390 रुपयाला 1 लिटरची बॉटल शेंगदाण्याची विकतात। हो। तुम्ही विचार करा की जर त्याचा खर्च जर 300-350 360 रुपयापर्यंत असेल तर त्याच्या स्वस्तामध्ये विकायला त्याला परवडतच नाही, बरोबर आहे? परवडत नाही। ह्या मशीनची किंमत काय आहे? या मशीनची किंमत 2,86,000 रुपये सर। बरं, आणि ही एक घाणा तयार करायला किती वेळ लागतो? एक घाणा काढायला आता कोणी म्हणतं 45 मिनिटांमध्ये ते 1 तासामध्ये घाणा निघतो सर। 1 तासामध्ये? पण मेहनतीचं काम आहे। ह्याच्यामध्ये मेहनतीचं काम आहे सर। पेंट काढायला त्रास होतो सर। आता मी पाहतो याचं टेम्परेचर खरंच वाढलंय का काय, कसं ते घाला ना सर, बोटला बिलकुल टेम्परेचर नाही, फक्त सोमक आहे नुसतं। कोमट 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 सुद्धा नाही एवढं। म्हणजे एवढ्या कमी टेम्परेचरला हे तेल काढलं जाते, त्यामुळे त्याला कोल्ड प्रेसिंग म्हणतोय आपण। तरी ही मशीन एक पाहिली आपण। दुसरी मशीन मी तुम्हाला एक दाखवतो, एक्सपेलर म्हणतात ह्याला, पण ह्याच्यामध्ये सुद्धा कोल्ड प्रेसनीच तेल निघतंय प्रेसिंग करून। सर्व प्रकारचे जे तेल बी आहेत तेल निघतं ह्याच्यामध्ये, ते बी 50 ते 55 डिग्री सेंटीग्रेडलाच तेल निघतं ह्याच्यामध्ये। या मशीनमध्ये त्या मशीनमध्ये काय फरक आहे? या मशीनची कॅपॅसिटी थोडी कमी सर। त्या मशीनमध्ये 1 तासाला 150 ते 1.25 किलो त्याच्यामध्ये तेल शेंगदाणे निघते सर। त्याच्यामध्ये पाणी जास्त वापरतो सर। ह्याची सेल्फ लाईफ थोडी कमी राहील, त्याची सेल्फ लाईफ थोडी जास्त राहील सर। पाणी लागत नाही त्याला, पण त्याला पाणी थोडं नॉर्मल पाणी लागतं। बारीक कशाने होतं ते? आता सर हे हॉपरमध्ये शेंगदाणे टाकायचे, शेंगदाणे टाका किंवा शेंगा टाका, हा हे ह्याच्यामध्ये बारीक होतं सर। आणि ह्याच्यातून क्रेस होऊन सगळं तेल बाहेर येणार असं ह्याच्यामध्ये बारीक होतं सर। कशामध्ये? ह्याची किंमत काय आहे? ह्याची किंमत एक सर 4.5 ते 5 लाखाच्या आसपास बसते सर। मग ते क्रश केलेलं ह्याच्यामध्ये येतं का ते? ह्याच्यामधून बारीक होतं आणि इथून पेंट पडते, इथून पेंट पडते। पेंट पडते आणि तेल कुठून पडतं? तेल हे इथं पडतं। त्याची कॅपॅसिटी जास्त आहे घाण्यापेक्षा। घाण्यापेक्षा कॅपॅसिटी पण मग ह्याला कोल्ड प्रेस म्हणतात का? कोल्ड प्रेसच आहे सर। हा कोल्ड प्रेस आहे, वुडन कोल्ड प्रेस हे। हा कोल्ड प्रेस हे हायड्रोलिक कोल्ड प्रेस ती कोणती? हे आपलं आता आपण तिसरं मशीन पाहू। आणि ते मशीन मी पहिल्या वेळेसच पाहतो आणि काका म्हणतायत की मी मराठवाड्यामध्ये सुद्धा ही मशीन नाही, पहिल्या वेळेसच मशीन आणलेली आहे। काका, ह्या मशीनची किंमत काय? आता ह्या मशीनची किंमत एक 7 ते 7.5 लाखाच्या आसपास बसते सर। आणि तेल किती निघतं मग? त्याच्यामध्ये 11 किलोची कॅपॅसिटी सर। कॅपॅसिटीनुसार मशीन आहे सर। तुम्हाला जितकी कॅपॅसिटी वाढेल तितकी किंमत जास्त वाढेल। एक घाणा कितीचा? 11 किलोचा घाणा। एक बॅचला फक्त 20 मिनिट लागते त्याला।
11 किलोचं तेल काढायला 20 मिनिट लागते. दिवसभर चालवलं शेंगदाण्यासाठी किती तेल निघेल? तुम्हाला मी सांगतो ना, 11 त्रिक 33, हा 1 तासाला 33 किलो निघतं, 3 तासाला 99 किलो निघतं सर, हा 6 तासाला 2 क्विंटल. बरं. रात्रंदिवस बितले तरी ह्या मशीनला काहीच होत नाही सर. गरम होत नाही ना, काही नाही ना, काही नाही, काही नाही, काहीच गरम नाही, होत नाही? गरमच नाही सर, एकदम थंड. मग ही कसं तेल बाहेर पडतं? हे ते इथून बाहेर पडतं सर. हे ह्याच्यामध्ये प्रेस करायचं आपण. हा तुम्ही बघितलं मग आता प्रेस केल्यानंतर हे तेल इथून खाली पडतं. तर मी मग पाहिले याची प्रक्रिया. ही फिल्टर बॅग आहे. या फिल्टर बॅगमध्ये शेंगदाणे तीळ कुठलंही काय भरलं जातं आणि ते इथं मध्ये त्याचं एक इथं उखळ आहे स्टेनलेस स्टीलचं, त्यामध्ये हे टाकलं जातं, ते बंद केलं जातं आणि ज्यावेळेस इलेक्ट्रिक लाईट सुरू केली जाते त्यावेळेस ती त्याची दबाई होते, हायड्रॉलिक प्रेस, आणि दबाई करून मग त्याच्यामधून तेल बाहेर लगेच यायला सुरू होतं. या शेंगदाण्यामध्ये तेल काढलेलं आहे, म्हणजे जसा तसा शेंगदाणा शिल्लक राहिला, यामध्ये थोडं तेल शिल्लक राहिलं असेल तर या तिळामधून सुद्धा तेल काढलेलं आहे. तेल काढलेला तिळ आहे. आणि ही खोबऱ्याचं मधून तेल काढलेलं आहे, त्याची ही ढेप आहे. म्हणजे तो ढेप बाहेर पडत नाही, अख्खं तेलबिया आहे ते तेलबिया बाहेर पडतात. याची रिकव्हरी कमी आहे, त्यामुळं याचा पर लिटर दाम पण जास्त आहे ग्राहकाला. परंतु एवढं प्युअर आहे, त्याला व्हर्जिन ऑइल म्हणतात, व्हर्जिन ऑइल. त्यामध्ये कुठलंही फिल्टर करायची गरज नाही, कुठलंही केमिकल टाकायची गरज नाही, टेम्परेचर 0 टेम्परेचरलाच तेल निघतं. तर मी संभाजीनगर जिल्ह्यातील ग्राहकांना विनंती करतो की तर तुम्ही एक वेळ इथं अवश्य भेट द्या. ही तेल कसं काढलं जातं, किती शुद्ध आहे, किती प्युअर आहे हे पाहून नंतर तुम्ही 100% ते विकत घ्याल, जरी महाग वाटलं तरी. आणि महाग असं काहीच नाही जीवापेक्षा. ते पत्ता सांगा ना लोकांना यायचं म्हणलं तर. ऑनलाईन बजाज हॉस्पिटलच्या पाठीमागं सुधाकर नगर रेव्हिल्डल स्कूल जवळ गुगल मॅपवर आपला नकाशा आहे इथला, इको प्युरिटीच्या नावाने. त्यांची आणखी पार्सल सेवा नाही किंवा ऑनलाईन त्याची सेवा नाही, तुम्हाला इथं येऊनच ती घ्यावा लागेल. आणि अनेक ग्राहक येत आहेत आणि येताना फोन करून या, कारण तुम्हाला आलं की लगेच तेल मिळेल असं नाही.